तर मित्रांनो, आपण आता पुढं चाललोय. पाठीमागच्या भागामध्ये आपण हेच व्हिडिओ पाहिले होते आणि त्याच्यातला अर्धा व्हिडिओ राहिला होता. तर मित्रांनो, आपण चाललोय आता रस्त्याने. पाहू शकता साईडने शेती आहे, मस्त घरं भरपूर मोठाली इथं मित्रांनो. आपल्या इकडच्यापेक्षा इकडं घरांचं जी साईज आहे, जी बांधकाम आहे वेगळ्या पद्धतीचं आणि भरपूर मोठे मोठे घरं आहेत. आणि गावाकडं म्हटल्यावरती जनावर बघा मित्रांनो, गाय, म्हैस, शेळी, बकरं सगळं आहे इकडं. आणि एकदम असं वाटत नाही का बाबा आपण राजस्थानमध्ये आलोय. एकदम अशा सुजलम सुफलम राज्यामध्ये, जसे MP, महाराष्ट्र, UP, हरियाणा, जी अशी हरीभरी राहतात त्या राज्यामध्ये आल्यासारखं वाटतं. आणि पाहू शकता किती मस्त हिरवळ आहे. आपण रस्त्याने चाललोय, पण तुम्हाला मी साईडचा हे दाखवतोय नजारा कशा पद्धतीने. आणि गहू आहे मित्रांनो, गव्हाचा सीझन आहे आता, त्यामुळं सगळीकडे गहू आहे. आणि असं नाही का गहू एकदम असा पिवळा पडला आहे किंवा काय असला काही विषय नाही. एकदम हिरवागार काळा भोर मस्त दिसतो एकदम. आणि झाडांचं प्रमाण पाहिजे तेवढं नाही आहे, कमी आहे. तर ही जी बाबळीची झाडं दिसतात हीच मला जास्त दिसतात, आणि नीम, त्याच्या व्यतिरिक्त झाड नाही इकडं. तर आपण जवळजवळ 15 किलोमीटरच्या आसपास आलोय. आपल्या लोकेशन पासून 15 किलोमीटरच्या वर झाले. आणि जमीन पर कोर्ट स्टे है, म्हणजे ही वादातली जमीन आहे मित्रांनो. तरी पण शेती वगैरे चालू आहे. कोर्ट स्टे चालू आहे शेतीची. जमीन खरीदने बेचने से पहिले संपर्क करे, सगळीकडेच बोर्ड वगैरे लावलेला आहे. चक्रा मारत राहा, आयुष्यभर पैसे खर्च करत राहा. पहा मित्रांनो, गहू लय भारी मित्रांनो, शेती चालली एकदम जबरदस्त आहे. आपण आपले घर कापत्यात का माहित नाही. त्या गेटचं आपण विचारलं तर त्यांनी सांगितलं हे काहीतरी जनावर वगैरे खातात नाही का, छोटे छोटे कुंपण आहे. आणि जी रस्त्याने येणारी जाणारी वटाणा आहे, वाटाण्याचा गोलदाना रे नव्हतो नको टन टन. आणि मित्रांनो, इकडे झाली गोटाण्याचा गोलदाना रे तू ओढू नको टना टना रे तू ओढू नको टना टना. घसरून पडल्यावर बोंबलशील ठना ठना रे तू बोंबलशील ठना ठना. अशा पद्धतीने वाटाण्यावरती गाणं आहे मित्रांनो, सर्वांना माहितीच असेल, पण तरी एकदा म्हटलं म्हणून दाखवा. काय हरकत नाही. एकदम भारी गावची सफर तुम्हाला दाखवतोय. राजस्थान मधील गाव. स्प्रिंकलर चालू आहे मित्रांनो, एकदम मस्त. आपल्या इकडं कसं इकडं त्या साईडला पण पहा, हा समोर रस्ता आहे. हे लोक रस्ता नाही म्हटले तरी पाण्याचा शॉर्टकट आहे. कारण जर पाणी जर खरंच असतं बाऱ्यावरती पाणी दिलं असतं किंवा वाफ्यावरती पाणी सोडलं असतं, पण तसं नाही. तर पाहू शकता स्प्रिंकलर यूज करतात, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची कमी आहे त्या ठिकाणी स्प्रिंकलरचा यूज करतात. आणि झाडं अशी दावून टाकायची, त्यामुळे यांच्याकडे पाऊस पडत नाही. अशी झाडं दावून टाकल्या कुठून त्या झाडांनी ऑक्सिजन तयार करायला. थोडीफार आहेत अशी ढाळून टाकायच्यात, ते प्रवास वापरतो ना त्यामुळं. पण बाकी ठिकाणी चांगली झाडं आहेत मित्रांनो. पाहू शकता घर किती मोठं आहे, एवढं मोठं घर. आणि एवढ्या मोठ्या घरात राहायला माणसं असतील थोडीच, पण ठीक आहे. आपण आता इथं पुढे 2 माणसं आहे, यांच्याशी थोड्या वेळ बोलू आणि मग पुढे जाऊ मित्रांनो. तर राम जी, कौन सा गाँव ये? सरनाचोर. अच्छा, इधर के हो आप? इधर के यही के.
आगे कौन सा गांव पड़ता है इधर? ये सब नटोल चल रहा है आगे तक। अच्छा, उससे आगे? उससे आगे सिंधोड़ा ही आगे सरदार हो गया। अच्छा अच्छा अच्छा। मैं महाराष्ट्र, पुणे। महाराष्ट्र से। सुना है ना? हाँ हाँ सुने क्यों नहीं। सुना है। अब तो वो खास तो थोड़ी नहीं है। पहले वाला जमाना जो है ना। हाँ वो तो गया, चलो ठीक है। पानी का कैसा रहता है इधर? बढ़िया है। पूरे साल चलता है पानी? मतलब किसे, ट्यूबवेल से या? ट्यूबवेल से ट्यूबवेल। अच्छा, इसी तरह से देते हो ना पानी? हाँ। इसे आपकी कहाँ खेती इधर ही क्या? ये वाली ये आपकी है? अच्छा। और क्या क्या होता है इधर खेती में? यहाँ तो लगभग सभी चीजें होती है, लेकिन ज्यादातर बोने के में गेहूँ, जौ, मटर, हाँ। अच्छा। सरसों, मेथी, अब की बार की फसल तो हाँ। ये ज्यादा से करते हैं। टमाटर हुए, पसंद है, सब्जियां भी सारी हैं। अच्छा अच्छा, बढ़िया है, मतलब पानी का। कोशिश करना हो जाती है। हाँ। हमें मतलब हमारे इधर लोगों का क्या लगता है, राजस्थान मतलब पूरा पानी, मतलब पानी है ही नहीं उधर, ऐसे समझते उधर लोग। हाँ, है ना? मतलब पूरे इंडिया में ऐसे ही समझते कि राजस्थान मतलब पूरा सूखा। हाँ, ऐसे हाँ। समझते, लेकिन तो अभी मैं कुछ जगह पानी है। इसलिए गांव में घूम रहा हूँ कि थोड़ा बहुत इतना हरा भरा दिख रहा है। जयपुर के आसपास में पानी है। हाँ, अच्छा पानी है, अच्छी खेती भी हो रही है, खेती भी मतलब जमीन भी अच्छी है, उपजाऊ जमीन है, बढ़िया। आपका क्या नाम है? मेरा राजेश सिंह है। आपका? महेंद्र। अच्छा। हाँ? खेती बाड़ी का ना ना, ऐसे में तो थोड़ा होती है, अपने यहाँ की कैसी है, इधर की कैसी है। एग्रीकल्चर से कुछ किया हुआ है? ना ना, कुछ नहीं किया मैं, तो क्या तोड़ के ऐसे ही शौक। और यहाँ पर नहीं रहता हूँ मैं इधर निवारों में रहता हूँ। मैं घूमने के लिए, तो मैं इधर आया गांव घूमने के लिए। यहाँ आते हैं लगभग घूमने आते हैं। मिलेट से भी आते हैं। हाँ? मिलेट से भी आते हैं ना। हाँ। घूमने लायक ही है, तो इतना अच्छा, अच्छी है जयपुर। बहुत अच्छा, बहुत अच्छा लगा मुझे इधर। उधर ही निकलेगी लालचंदपुरा? अच्छा अच्छा अच्छा, फिर तो सही आया हूँ मैं। हाँ बढ़िया, ये आगे जाके इधर से मुड़ना है ना? अच्छा अच्छा अच्छा, चलो ठीक है, धन्यवाद आपका, इतनी अच्छी बातचीत करी आपने, बताया। चलता हूँ फिर। हाँ मित्रांनो, एकदम भारी लोक आहे इथली, आणि वातावरण जर पाहिलं तर खरंच एक नंबर वातावरण आहे, जबरदस्त, काही विचारायची सोय नाही। आणि आपल्या इकडच्या लोकांचा जो गैरसमज आहे की राजस्थान म्हणजे हा सुका आहे, पण तसं नाही मित्रांनो, काय काय ठिकाणी 12ही महिने पाणी, गावाकडे शेतीसाठी पण पाणी आहे, आणि चांगल्या प्रकारची शेती होती, जमीन पण चांगली उपजाऊ आहे, मस्त, आणि सुखी लोक इकडे। आपल्या इकडच्या लोकांना 12ही महिने पाणी आहे, सगळं काय आहे, पण नुसती वस 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 वस, समाधान नाही, शांती नाही, नुसती धावपळी जीवन आहे। तर इकडच्या लोकांचं पाहू शकता, एवढी मोठे मोठे बंगले, जबरदस्त। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण गाव फिरून आलो, आणि भारी वाटलं गाव फिरायला। जसं आपल्या गावाकडे गेल्यावरती सुख समाधान भेटतं, तसं तो दिवस माझा पूर्ण आनंदी, उत्साही आणि एक चांगल्या पद्धतीचा दिवस गेला। जसं आपण लहानपणी गावाकडं निवांत फिरायचो अशा पद्धतीने, आणि भरपूर गोष्टी त्या लोकांकडून समजून घेतल्या की कशा पद्धतीने शेती केली जाते, किंवा कशा पद्धतीचं तिथं कल्चर आहे। काही ठिकाणी मी शूट करू नाही शकलो, आणि जेवढं मला जमलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो। तर आपला व्हिडिओ कसा वाटला, पाठीमागचा एक पार्ट मी टाकला होता, फर्स्ट पार्ट, आणि हा सेकंड पार्ट आहे, तर एवढा 2 पार्ट बनले। तर अजून पण सुट्टी असेल त्यावेळेस नक्की मी काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा, कारण आपल्याला कमेंट थोड्या कमी येतात, बाकी व्ह्यू लाईक ठीक चांगले आहे।
आपल्याला जशा पाहिजे तशा भेटतात, पण कमेंटचं थोडं हे वाटते मला. कमेंट पण करत जा मित्रांनो, मला कमेंट वाचायला पण खूप आवडतं. तुमचं जे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत असेल का बाबा काय चुकतंय, काय बरोबर आहे, काय योग्य आहे, नक्की कमेंट करून सांगा. असं नाही का माझं काय चुकतंय आणि तुम्ही सांगत नाही, ते पण सांगा. चुकत असेल तरी ते पण मी सुधारवण्याचा प्रयत्न करेन. कारण जोपर्यंत समोरचा माणूस आपल्याला चूक दाखवत नाही तोपर्यंत कळत नाही का बाबा आपण काय चूक करतोय. त्यासाठी चांगलं असो किंवा वाईट असो नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या कमेंटचा असो किंवा मला काही सजेशन देण्याची कमेंट असो, त्याचा मी मनापासून स्वीकार करेन आणि नक्की बदल करण्याचा प्रयत्न करील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि थांबू मित्रांनो आपण. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.